सॉल्व एक्झाम्पल मधलं एक्झाम्पल फर्स्ट इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट मधलं तिसरं गणित आहे. तिसरं एक्झाम्पल साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B मायनस साइन स्क्वेअर C इक्वल टू 2 साइन A साइन B कॉस C. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं LHS इक्वल टू RHS. तर LHS साईडला ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या साइन स्क्वेअर साइन स्क्वेअर साइन स्क्वेअर, इथे अँगल मात्र डिफरंट आहे A B आणि C, प्लस आहे इथे मायनस आहे. तर आता आपण LHS सॉल्व्ह करणार आहोत आणि इट इज इक्वल टू RHS साइड हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. अँड दीज ABC आर नथिंग बट अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. सोल्युशन LHS साइड इक्वल टू साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B मायनस साइन स्क्वेअर C. तर इथे आपण आता हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस 2 थिटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आता इथे साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2 असं ह्याच्यावरून आपण लिहू शकतो. देअरफॉर 2 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा. 2 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस 2 कॉस थिटा. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2. इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2. तर हा आपण कशावरून फॉर्म्युला तयार केलेला हा, तर इथे आपण हा डबल अँगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ डबल अँगल ऑफ कोसाइन फंक्शनचा जो फॉर्म्युला आहे हे सगळे फॉर्म्युले पाठ करायचे. कॉस 2 थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, यावरून आपण साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 घेतले. मग आता इथे अँगल फक्त वेगळा आहे. इथे थिटा आहे. थिटा इक्वल टू हिअर A, हिअर B अँड हिअर C. फक्त आपण 2 साठीच आधी विचार करू. साइन स्क्वेअर A इक्वल टू 1 मायनस कॉस 2A डिवायडेड बाय 2 प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर B मीन्स 1 मायनस कॉस 2B डिवायडेड बाय 2 मायनस साइन स्क्वेअर C. आता इथे 2 ने 1 ला पण डिवाइड करायचे, 2 ने कॉस 2A ला डिवाइड करायचे. इथे सुद्धा 2 ने 1 ला डिवाइड करायचे, 2 ने कॉस 2B ला डिवाइड करायचे. इथे आपण हाफ म्हणजे 2 ने डिवाइड करायचं, तर आपण हाफ इथे कॉमन घेऊ. अँड रिमेनिंग टर्म्स आर टेक इन ब्रॅकेट. 1 मायनस कॉस 2A प्लस 1 मायनस कॉस 2B मायनस साइन स्क्वेअर C. आता इथे 1 आणि 1 आहे, मग 1 प्लस 1 2. मग हाफ इन ब्रॅकेट 2 मायनस कॉस 2A मायनस कॉस 2B मायनस साइन स्क्वेअर C. आता इथे हाफने आपण ह्या सगळ्या टर्मला मल्टिप्लाय करू. हाफ इंटू 2 मायनस हाफ इंटू कॉस 2A मायनस हाफ इंटू कॉस 2B मायनस साइन स्क्वेअर C. आता इथे 2 हे न्यूमरेटरला आहेत आणि 2 हे डिनॉमिनेटरला आहे. मग 2 अपॉन 2, 2 डिवाइड बाय 2 इक्वल टू 1. मग हाफ इंटू 2 इक्वल टू 1 मायनस, आता इथे आपण कंसाच्या बाहेर मायनस हाफ घेऊ. देअरफॉर इन रिमेनिंग टर्म्स इन ब्रॅकेट कॉस 2A प्लस कॉस 2B मायनस साइन स्क्वेअर C. तर ह्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा इथे कॉस C प्लस कॉस D चा. मग कॉस C प्लस कॉस D इक्वल टू
2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2, where c equal to 2a and d equal to 2b, equal to 1 minus half in bracket 2 cos c plus d means 2a plus 2b divided by 2 into cos c minus d means 2a minus 2b divided by 2 minus sin square c, sin square c. आता इथे 2a plus 2b divided by 2 means 2 in bracket a plus b divided by 2. 2 ones are 2 equal to a plus b. 1 minus half in bracket 2 cos a plus b into cos 2a minus 2b divided by 2 means 2a minus b divided by 2, a minus b, cos a minus b minus sin square c. इक्वल टू 1 मायनस, आता ही टर्म आपण आधी घेऊ, 1 मायनस साइन स्क्वेअर सी हाफने याला मल्टिप्लाय करू, हाफ इंटू 2 कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी. आता इथे आपण फंडामेंटल आयडेंटिटीचा वापर करायचा, ट्रिग्नोमेट्रिक फंडामेंटल आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. Therefore, cos square theta equal to 1 minus sin square theta, or 1 minus sin square theta equal to cos square theta. इथे 1 minus sin square theta equal to cos square theta हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपण हे इक्वेशन तयार करू शकलो. मग आता इथे थीटा इक्वल टू सी आहे, मग cos स्क्वेअर c 2 1 2 2 1 2 मायनस cos a प्लस b इंटू cos a मायनस b. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे दोन्ही मध्ये. आता a प्लस b आपल्याला माहिती आहे की इन ट्रायंगल सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू 180 डिग्री. 180 means pi radian. Therefore, a plus b equal to pi minus c. pi minus c. तर इथे a plus b equal to काय घ्यायचं आपल्याला, pi minus c equal to cos square c minus cos pi minus c into cos a minus b. आता इथे हे अलाइड अँगल्स झालेले आहेत. मग इथे फॉर्म्युला वापरायचा कोसाइन फंक्शन साठी, वेन n इक्वल टू इवन नंबर. मग कॉस n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा वेन n इज एन इवन इंटीजर और इवन नंबर. हियर n इक्वल टू 2, n इक्वल टू 2, 2 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू 1, देयरफॉर रिमेनिंग पाय. मग आता ह्याचं काय होणार आहे आपल्याला, कॉस पाय मायनस सी इक्वल टू प्लस मायनस कॉस सी. आता इथे प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, कशावर डिपेंड आहे, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तिथे बघायचं. ह्या फंक्शनची साइन, हा फंक्शन हे फंक्शन तिथे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह बघायचं आपल्याला. कोऑर्डिनेट सिस्टीम काढली आपण, एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड निगेटिव्ह वाय ऍक्सिस. नाउ पाय मायनस सी म्हणजे हा अँगल आहे सेकंड क्वाड्रंटला, पाय मायनस सी सेकंड क्वाड्रंट. अँड कॉस मीन्स व्हॉट बाय डेफिनेशन, कॉस मीन्स एक्स कोऑर्डिनेट. मग इथे एक्स ऍक्सिस बघायचा कसा आहे, इथे सगळे निगेटिव्ह नंबर आहेत एक्स ऍक्सिस वर. देअरफॉर इन सेकंड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह. म्हणून आता इथे आपल्याला काय करायचंय, निगेटिव्ह कॉस सी घ्यायचंय.
मग कॉस पाय मायनस सी इक्वल टू निगेटिव्ह कॉस सी. कॉस स्क्वेअर सी मायनस, आता या पूर्णसाठी आपल्याला निगेटिव्ह कॉस सी घ्यायचं. निगेटिव्ह कॉस सी इंटू कॉस ए मायनस बी. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम नाव पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह. कॉस सी इंटू कॉस ए मायनस बी. आता इथे कॉस स्क्वेअर सी ए, इथे कॉस सी ए इंटू कॉस ए मायनस बी. तर इथे कॉस सी आणि कॉस सी ह्या दोन्हीकडे आहेत. मग आपण कॉमन घेऊ, कंसाच्या बाहेर घेऊ कॉस सी. मग इन ब्रॅकेट काय होणार आहे इथे कॉस सी प्लस रिमेनिंग कॉस ए मायनस बी. आता परत हे सॉल्व्ह करायचे. मग आता काय करणार आपण, सी इक्वल टू फ्रॉम दिस इक्वेशन सी इक्वल टू पाय मायनस ए प्लस बी. मग सी इक्वल टू पाय मायनस ए प्लस बी आपल्याला असं घ्यायचंय. मग कॉस सी इन ब्रॅकेट कॉस पाय मायनस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. आता परत हे आलाड अँगल झाले. परत बघायचं इथे पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय. आता कॉस पाय मायनस ए प्लस बी. तर इथे परत प्लस मायनस कॉस थिटा होणार आहे आणि थिटा इज हिअर ए प्लस बी. कॉस ए प्लस बी होणार. मग अशीच फॉर्म्युला वापरायचा आलाड अँगल्सचा. कॉस इन ब्रॅकेट एन पाय divided by 2 plus minus theta equal to plus minus cos theta when n is even interior. मग आता इथे प्लस मायनस कॉस ए प्लस बी आला. परत मग आता प्लस आहे का मायनस आहे ठरवण्यासाठी परत कॉर्डिनेट सिस्टीम. त्याचप्रमाणे आता हा सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे अँड इन सेकंड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह. मग असेच आपण बघितलं कॉस मीन्स एक्स कॉर्डिनेट अँड ऑल नंबर्स ऑन एक्स ॲक्सिस आर हिअर निगेटिव्ह. Therefore, take here negative sign cos a plus b. मग cos pi minus a plus b equal to negative cos a plus b. Cos pi minus a plus b equal to negative cos a plus b plus cos a minus b. आता ही टर्म आपण आधी लिहू आणि ही नंतर लिहू. म्हणजे काय होणार आहे cos a minus b minus cos a plus b इक्वल टू, इथे लिहून काढू आपण, कॉस सी आधी ही टर्म घेऊ म्हणजे मध्ये बागे सबट्रॅक्शन येईल. मग आपल्याला परत प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सोपं जाईल. आता इथे कोणता फॉर्म्युला वापरणार, कॉस सी मायनस कॉस डी. इथे फॉर्म्युला वापरायचा आहे कॉस सी मायनस कॉस डी चा. cos c minus cos d equal to 2 sin c plus d upon 2 into sin d minus c upon 2 if d is greater than c. तर इथे d equal to a plus b आहे and a plus b is greater than c, that is a minus b. a plus b greater than a minus b म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता आपण फॉर्म्युला वापरू cos c in bracket 2 sin c plus d means a minus b plus a plus b divided by 2 into sin d minus c. आता d काय इथे a plus b आणि मायनस a c काय आहे a minus b म्हणजे a plus b minus a plus b. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. a plus b minus a plus b divided by 2. आता हे सॉल्व करून घेऊ आपण. cos c 2 sin in bracket, आता इथे निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह 2a अपॉन 2 इंटू साइन, इथे a कट होतील 2b अपॉन 2
equal to cos C 2 sin A and sin B. 2 1 are 2, 2 1 are 2, 2 1 are 2, 2 1 are 2. The answer is therefore 2 sin A sin B, 2 sin A sin B into cos C, and it is equal to RHS side. Therefore LHS side equal to RHS side. तिथं आपला हा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण डिफॅक्टरायझेशन पण फॉर्म्युले वापरलेत आणि फंडामेंटल आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नोमेट्री आणि नंतर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल दॅट इज सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल angles of a triangle equal to 180 degree means pi. A plus B plus C equal to pi radian. तर हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत.